कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील बेशिस्त वाहन पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। बुधवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात तालुकाभरातून येणाऱ्या नागरिकांनी आपली दुचाकी वाहने बेशिस्तपणे उभे केल्याने इतर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे। कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सध्या तहसील कार्यालयासह दुय्यम निबंधक कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, वन विभागाचे कार्यालय, कोषागार अधिकारी तसेच इमारती शेजारी दुय्यम कारागृह असल्याने या ठिकाणी रोजच्या दिवशी कामे घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी असते। परंतु तहसील प्रशासनाच्या वतीने वाहन पार्किंगसाठी शिस्त लागावी म्हणून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही। त्याचप्रमाणे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन देखील कारवाई करून त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, त्यामुळे ती देखील अडचण ठरत आहे। तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त पद्धतीने वाहने पार्क होतात आणि हीच बेशिस्त पार्किंग आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। बुधवारी दुपारी वन विभागाचे शासकीय वाहन तहसील बाहेर पडताना लोणी पोलीस स्टेशनचे शासकीय वाहन तेथे आले आणि चालकाने प्रवेशद्वारावरच वाहन बेशिस्त पद्धतीने पार्क करून आरोपी सोडण्यासाठी दुय्यम कारागृह येथे गेले असता संपूर्ण रस्ताच बंद झाला। त्यामुळे नागरिकांना देखील तहसील आवारात प्रवेश करताना कसरत करावी लागली। तसेच वन विभागाच्या वाहनावरील चालकाने देखील वाहन मागे न घेता हट्टीपणा करत वाहन तेथेच उभे केले। लोकांना वाहतुकी संदर्भात शिस्त लावणारे पोलिसांनी जर अशा प्रकारे प्रवेशद्वारावर बेशिस्त पद्धतीने वाहन पार्क केले तर सर्वसामान्य जनतेने काय आदर्श घ्यायचा हा देखील मोठा प्रश्न आहे। बऱ्याच वेळानंतर लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी आपले वाहन बाजूला केले, त्यानंतर वन विभागाचे वाहन देखील निघून गेले। मात्र आजूबाजूचे नागरिक हे संपूर्ण प्रकार बघत होते। दरम्यान बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लागावी म्हणून तहसील कार्यालय प्रशासनाने एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक करावी किंवा त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या अशीच मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। प्रतिनिधी मोबिन खानसह ओमकार वडणे, माय न्यूज, कोपरगाव।